नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पर्टर्बेशन थेरी बघणार आहोत. पर्टर्बेशन थेरीमध्ये तीन प्रकारे आपल्याला क्वेश्चन येतो. एक नॉर्मल पर्टर्बेशन थेरी बाबतीत आपल्याला लिहायचं असतं. दुसरं हार्मोनिक ऑसिलेटर बाबतीत अनहार्मोनिक ऑसिलेटर बाबतीत आपल्याला पर्टर्बेशन काढायचं असतं. आणि तिसरं एखाद्या वेळेस क्वेश्चन आलं तर हेलियमच्या बाबतीत पर्टर्बेशन काढण्यासाठी क्वेश्चन येतो. तर आपण हे सर्व काही बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, तर सुरुवात करूत या व्हिडिओला. तर मी तुम्हाला पहिलेच सांगेल की या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते तुम्ही पहिले लिहून काढत जा, जेणेकरून तुम्हाला सांगताना कळत जाईल की नेमकं मी काय सांगत आहे आणि काय बोलत आहे. स्क्रीनवर जे हे पेज दिसत आहे ते पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. आणि हे वरलं कट केलेलं आहे का, ते ॲज वी नो दॅट ते कटच केलेलं राहू द्या. ओके, तर नॉर्मली पर्टर्बेशन काय राहतं मी आता एक ओरली तुम्हाला सांगतो आहे, ते ऐकून घ्या एकदा. किंवा पर्टर्बेशन म्हणजे काय राहतं. आता तुम्हीच बघा, आपल्या एखाद्या लॅबमध्ये एखादा एक्सपेरिमेंट केला आहे तर थोडंफार इरर येतं, परंतु एकदम आयडियली एकदम ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंटमध्ये जर त्याचा काढला डाटा किंवा काय म्हणतात त्याला, एक्सपेरिमेंटल जे डाटा राहते आणि जे थेरॉटिकल डाटा राहते कॅल्क्युलेशनने आलेला, ते थोडंफार कधी मॅच होत नाही. थोडंफार त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स राहतेच, आणि ते डिस्टर्बन्स म्हणजेच पर्टर्बेशन. म्हणजे डिस्टर्बन्सलाच आपण पर्टर्बेशन म्हणतो. ओके, तर आता हे बघा, तर ते पर्टर्बेशन काढायचं कसं. आता एक विचार करायला गेलं तर दोन प्रकारे पर्टर्बेशनला आपण हे करू शकतो. कसं म्हणजे एखादी टर्म आहे 3.00 हे ॲक्युरेट व्हॅल्यू आहे आणि पर्टर्बेशन होऊन आली 2.9999, तर 0.00001 हे एवढं आपलं पर्टर्बेशन आहे. ओके, तर हे पर्टर्बेशन काढायचं कसं काय नाही ते या थेरीनं सांगितलेलं आहे. तर ही थेरी एक्सप्लेन काय सांगते आपल्याला ते, आणि क्वांटम लेवलला पर्टर्बेशन काय असतं. म्हणजे क्वांटम लेवलवर आपण कशाला बघतो, एखाद्या न्यूक्लियसला, ॲटमला, मॉलिक्यूलला वगैरे वगैरे बाबतीत क्वांटम आपण स्टडी करत असतो. तर त्या क्वांटम पार्टिकल्सला, क्वांटम लेवलच्या पार्टिकल्सला वगैरे त्याच्यामध्ये पर्टर्बेशन काय येतं, एनर्जीमध्ये, वेव्ह फंक्शनमध्ये, हॅमिल्टोनियनमध्ये वगैरे वगैरे, ते आपण बघणार आहोत. तर इथं दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलेले बघा. ॲज वी नो देअर इज डिस्टर्बन्स व्हेरिएशन इन एक्सपेरिमेंटल डाटा अँड कॅल्क्युलेटेड डाटा. टू नो व्हॉट इज डिस्टर्बन्स इन क्वांटम मेकॅनिक्स, पर्टर्बेशन थेरी इज युज्ड. जे काही डिस्टर्बन्स येतं क्वांटम लेवलला ते समजून घेण्यासाठी पर्टर्बेशन थेरीचा वापर केला जातो. आणि ॲज वी नो दॅट एच साय इज इक्वल टू ई साय, हे आपल्याला माहिती आहे. ॲज वी नो दॅट स्क्रॉन्डिंजर वेव्ह इक्वेशन काय, एच साय इज इक्वल टू ई साय. कन्सिडर इक्वेशन 1 इज अनपर्टर्ब्ड. जर इक्वेशन 1 जर अनपर्टर्ब्ड असेल तर त्याला आपण कसं लिहिणार, एच नॉट साय नॉट ई नॉट साय टू दी पॉवर साय नॉट. म्हणजे हे काय, अनपर्टर्ब्ड स्क्रॉन्डिंजर वेव्ह इक्वेशन झालं. एच नॉट साय नॉट ई नॉट साय नॉट, ते नॉट म्हणजे काय, ते झिरो लिहिलं का डोक्यावर, ते म्हणजे ज्याच्यामध्ये पर्टर्बेशन नाही आहे अशी. ओके, आणि खाली काय दिलं, टू नो व्हॉट इज द पर्टर्बेशन वी हॅव टू टेक. हां, तर हे समजून घ्या. एच हॅमिल्टोनियन इज इक्वल टू पर्टर्ब्ड हॅमिल्टोनियन इज इक्वल टू अनपर्टर्ब्ड हॅमिल्टोनियन प्लस फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन हॅमिल्टोनियन. म्हणजे एखादी आपल्याला एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू भेटली 3.01 भेटली, 3.01 एखादी व्हॅल्यू भेटली, तर ती ॲक्युरेट व्हॅल्यू, अनपर्टर्ब्ड व्हॅल्यू जी राहते ज्याच्यात डिस्टर्बन्स वगैरे काही नाही, ती समजा 3.00 आहे. हां, तर फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन किती झालं, 0.01. ओके, आता तुम्हाला नेमका अर्थ कळाला असेल मला काय म्हणायचं. जे आपल्याला टोटल म्हणजे पर्टर्ब्ड व्हॅल्यू जी भेटते, पर्टर्ब्ड हॅमिल्टोनियन जे भेटते, पर्टर्ब्ड एनर्जी भेटते आहे, ती नाही का अनपर्टर्ब्ड मिळून, आणि जे काही फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन म्हणा, सेकंड ऑर्डर पर्टर्बेशन म्हणा, ते मिळून बनलेली असते. ओके, तर त्याला आपण एक्सप्रेस असं करतो किंवा जे आपले ॲक्युरेट व्हॅल्यू आहे, अनपर्टर्ब्ड व्हॅल्यू आहे प्लस फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन. ओके, जे की ह्या इथं इक्वेशनमध्ये दिले, हॅमिल्टोनियनच्या बाबतीत सांगितलं इथं. सेम केस सायच्या कंडिशनमध्ये राहते आणि एनर्जीच्या पण. ओके, सच लाईक दॅट. मग इथं आपण असे इक्वेशन नंबर 4, 5 आणि लिहिलेले आहेत. हे इथं इक्वेशन नंबर 3 झालं हॅमिल्टोनियनचं, 4थं एनर्जीचं आणि 5वं वेव्ह फंक्शनचं. ओके, हे इक्वेशन लिहून काढले.
आता आपण काय केलं त्याला, आपलं जे हे इक्वेशन आहे याच्या हे इक्वेशन नंबर 4, 5, 6 सॉरी 3, 4, 5 एच कॅप ई साय हे जे आपण इक्वेशन काढले 3, 4, 5 याच्या सगळ्यांच्या किमती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्या. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्यानंतर आपल्याला ही जी इथं स्टेप दिली ही 2 नंबरची ती मिळून जाते. ओके. आणि नंतर नाही काय त्या प्रत्येक टर्मचा एकमेकांसोबत प्रोडक्ट केल्यानंतर हे आपल्याला खालची टर्म मिळून जाते. हे इथं एका लाईनमध्ये लिहिलं आहे बघा, हे एच नॉट साय नॉट प्लस एच नॉट साय 1 वगैरे वगैरे. ओके. त्याच्यामध्ये हे पेज तुम्ही पहिले लिहून काढा. ओके, जेणेकरून नंतर सांगता येईल तुम्हाला समजून जाईल मला मी काय म्हणत आहे. ओके. आपल्याला माहीत आहे H1 साय 1 E1 हे म्हणजे 1 1 म्हणतोय म्हणजे त्याचं फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन सांगतोय. ओके. आर द पर्टर्बेशन विच आर स्मॉल म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे 3 मध्ये 3 आणि 3.01 मध्ये पर्टर्बेशन किती आहे 3.01. ओके, सॉरी 0.01 आहे पर्टर्बेशन. तर मग ते खूप कमी असतं आणि त्या दोन पर्टर्बेशनचा गुणाकार केला 0.01चा आणि 0.01चा जर गुणाकार केला तर ते अजूनच कमी येतं. त्याच्यामुळं आपण काय करतो कन्सिडर की बा H1 साय 1 आणि E1 साय 1 हे निग्लिजिबल होऊन जातात. हे इथं लिहिले H1 साय 1 कॉमा E1 साय 1 हे जे आहेत का दोन्ही निग्लिजिबल होऊन जातात, कारण पहिलेच H1 साय 1 E1 हे कमी असतात, एकदम कमी असतात. तर त्या कमी कमीचा गुणाकार केल्यानंतर ते अजूनच कमी होऊन जाणार. ओके. तर मग आपलं वरलं इक्वेशन काय बनतं, त्याच्यातले मग हे काढून टाकायचे, जे H1 साय 1 E1 साय 1 आहे का ते काढून टाकलं का हे इथं खाली इक्वेशन दिले का अबो इक्वेशन बिकमच्या खाल्लं ते तसं इक्वेशन बनतं. आता आपल्याला माहिती आहे इथं दिले एच नॉट साय नॉट इज इक्वल टू ई नॉट साय नॉट हे दोन्ही इक्वल राहतात. हे इथं आपण काढलेले आहेत अनपर्टर्ब्ड स्कॉन्डिंजर व्हेव इक्वेशन. ओके. तर मग ते दोन्ही इक्वल असतात, ते त्यांच्या किमती जर या इक्वेशनमध्ये टाकल्या, समजा एच नॉट साय नॉटच्या जागी ई नॉट साय नॉट जर टाकलं ते इकडला बेरिजियम प्लसमधला ई नॉट साय नॉट तिकडं जाऊन मायनसमध्ये जाणार आणि ते दोन्ही कटून जाणार. फायनल आपल्याकडे इक्वेशन काय राहणार, हे इक्वेशन नंबर 6 राहणार. ओके. इक्वेशन 6मध्ये नाही का फक्त एक काम करायचं, E1 साय 0 जे आहे ते एक साईड ठेवायचं, बाकी सगळं एक साईड टाकून द्यायचं. कशासाठी, कारण आपल्याला फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी काढायचे. ओके. तर मग E1 एक साईड ठेवायचं, बाकी सगळं एक साईड पाठवून द्यायचं. पाठवलं तर नंतरच्या स्टेपमध्ये काय केलं, दोन्ही साईडला आता हे जे इक्वेशन आले E1 साय 0 इज इक्वल टू हे इथली स्टेप जी आली एकदम खालची, त्याला दोन्ही साईडला आपण काय केलं आपलं इंटिग्रेट पण केलं आणि साय नॉट स्टारनं मल्टिप्लाय पण केलं. ओके. तर आपल्याला इक्वेशन नंबर 7 मिळतं. तर त्याच्यामधली जी ही 7मधली जी फर्स्ट टर्म राहते ही साय नॉट स्टार H1 एक मिनिट इथं बघतो मी हां H0 मायनस E0 साय 1 डिटाव ही जी टर्म आहे का ती निग्लिजिबल होऊन जाते. का, तर हे इथं खाली मेन्शन केले, तुम्ही डायरेक्ट जरी निग्लिजिबल म्हणलं तरी चालते. हर्मिशियन पॉलिनॉमियल नुसार ती पूर्ण टर्म निग्लिजिबल होऊन जाते. ते इथं एक्सप्लेन केले, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालते. तर मग आपल्याकडं उरतं काय, तर ही जे समोरचं एकदम पहिलं इंटिग्रेशन दिसायले एच नॉट स्टार E1 साय 0 डिटाव हे जशाला तसं एकदम लास्टची जी टर्म ही एच नॉट स्टार H1 साय नॉट डिटाव याच्या इक्वल होऊन जाते, जे की इथं मेन्शन केलं नाही बट असते. तर ही जे फर्स्ट टर्म आहे एच नॉट स्टार E1 साय नॉट डिटाव याला डायरेक्ट आपण E1 म्हणू शकतो. इथं एक फायनल इक्वेशनमध्ये दिले का त्या तसं E1 म्हणू शकतो आणि पुढची टर्म आपली जशाला तशी राहणार. ओके. तर हे आलं आपलं काय फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी. तर हे एक इक्वेशन आपण डेरिवेशन सॉल्व केले, परंतु याच्यातून काढले काय तर फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी काढले. E1 म्हणजे काय फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी. तर हे झालं एक नॉर्मली बेसिकली आपण बेसिक
प्रूफ केले. आता आपण बघणार आहोत हिलियमसाठी आणि अनहार्मोनिक ऑसिलेटरसाठी. ओके, हां, तर पर्टर्बेशन इन अनहार्मोनिक ऑसिलेटर हे बघत आहेत आपण. तर याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा, वी नो दॅट स्कॉन्डेंजर वेव्ह इक्वेशन इज एच कॅप साईज इक्वल टू ई साय. हे आपल्याला माहिती आहे स्कॉन्डेंजर वेव्ह इक्वेशन, आणि अनपर्टर्ब्डसाठीचं माहिती आहे. हे सर्व काही तर मेन्शन केले डबल एकदा, हे नाही केलं तरी चालते. तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं की आपल्याला माहिती आहे हे काय एक सूत्र माहिती आहे कोणतं, फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी E1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन साय नॉट स्टार एच कॅप 1 साय नॉट डी टाव. हे इक्वेशन माहिती आहे, इथं दिलेलं आहे बघा. कुठे आहे याचा वापर केला असेल त्याचा, कुठं हे इथं फायनल आलेलं जे आहे आपलं मागल्या आपण जे डेरिवेशन सॉल्व केले त्याच्यामधून जे इक्वेशन आले ते त्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला काढता येते. पण त्या इक्वेशनमध्ये आपल्याला कोणकोणत्या किमती माहीत पाहिजेत, साय नॉट माहीत पाहिजे आणि H1 माहीत पाहिजे. ओके, तर आपण फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन काढू शकतो कशामधलं, अनहार्मोनिक ऑसिलेटरमधलं. तर आपल्याला हे पाठ करावं लागणार आहे. कोणतं, अनहार्मोनिक ऑसिलेटरसाठी हेमिल्टोनियन काय असतो तो पाठ करावा लागणार आहे. इथं इक्वेशन 3 दिलं आहे बघा, तो पाठ करावा लागणार. आणि ते पाठ केला तर त्याच्यामध्ये खाली दिले बघा H0, हे खाली 2 इक्वेशन दिले इन अबोव हेमिल्टोनियन. याच्यातल्या समोरच्या ज्या 2 टर्म आहेत ते हे तुम्ही पहिल्यांदा स्क्रीनवर जे दिसत आहे का ते पहिले लिहून काढत जा, जेणेकरून सांगताना समजत जाईल पटकन. तर याच्या समोरच्या ज्या 2 टर्म आहेत त्या नाही का अनपर्टर्ब्ड हेमिल्टोनियन आहेत, आणि मागल्या ज्या 2 टर्म आहेत त्या पर्टर्ब्ड हेमिल्टोनियन आहेत. ओके, म्हणजे H1 सरळ आपल्याला म्हणता येईल. तर मागल्या ज्या 2 टर्म आहेत त्या H1 आहेत. मग त्याचा वापर आपण याच्यात करू शकतो. आपलं हे इक्वेशन कोणतं आहे, हे साय नॉट स्टार H1, साय नॉटमध्ये H1ची किंमत आपल्याला मिळून जाते ती. मग आता आपल्याला काय माहीत पाहिजे, साय नॉट फक्त. ओके, तर साय नॉट अनहार्मोनिक ऑसिलेटरसाठी काय राहतं ते सुद्धा आपल्याला पाठ करावं लागतं, कारण ते ऑलरेडी आपल्याला माहीत असायला हवं असं त्यांचं एक गृहीतक असतं. ते कसं काढलं हे ते बाकी बुक्समध्ये वगैरे मेन्शन केलेलं असतं, बट ते आपण नाही केलं तरी चालतं. ते पाठ करणे लिहिले बघा मराठीत त्याच्या बाजूला जे आहे का ते. त्याच्यावर थेरी काय लिहिली, टू कॅल्क्युलेट फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन द ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन ऑफ अनहार्मोनिक ऑसिलेटर वी गेट साय नॉटची किंमत ती असते. मग आपला फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जीचा फॉर्म्युला काय हे इथं लिहिलं आहे बघा. त्याच्यामध्ये त्या किमती टाकायच्या. ही साय नॉटची किंमत पहिल्यांदा टाकायची, नंतर H1ची किंमत टाकायची, नंतर डबल साय नॉटची किंमत टाकायची. टाकली याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते इंटिग्रेशन सॉल्व करणं आपल्या काय म्हणतात त्याला MSc केमिस्ट्रीवाल्यांना तेवढं काही कंपल्सरी नसतं, बट हे एक समजून घेण्यासाठी आहे. आणि ते तुम्ही ते इंटिग्रेशन सॉल्व करून आलेलं डायरेक्ट जरी लिहिलात काय B/32 अल्फा स्क्वेअर लिहिलात तरीही चालते, अदरवाईज या स्टेप थ्रू गेलात तरी चालते. तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. ओके, हे B/32 अल्फा स्क्वेअर, आता अल्फा स्क्वेअरची किंमत माहिती आहे आपल्याला Kμ अपॉन H कट स्क्वेअर. ती टाकल्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी मिळून जातं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे किंवा अनहार्मोनिक ऑसिलेटरसाठी एनर्जीचा फॉर्म्युला काय Hν/2. तर ते पुट केल्यानंतर आपल्याला याची बेरीज काय B/32 H कट स्क्वेअर अपॉन Kμ आणि Hν/2 हे दोघांची बेरीज केली तर टोटल पर्टर्बेशन आपल्याला मिळून जाईल. हे इथं दिले बघा, E इज इक्वल टू E0 प्लस E1. तर E0 काय असतो आपला Hν/2 आणि E1 काय असतो BH कट स्क्वेअर अपॉन 32 Kμ. हे झालं टोटल पर्टर्बेशन इन एनर्जी इन केस ऑफ अनहार्मोनिक ऑसिलेटर. ओके, हे आता एक कसं हे शब्द हे राहतात थोडे जड राहतात, ते समजायला थोडंसं स्लो ऐकल्यासारखं ऐकायला. आणि हे सॉल्व कसं केलं हे सांगायचं तर मी सांगतो. इथं मी लिहिले बघा कॉन्स्टंट. तर ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत का त्या सर्व बाहेर घेतलं सुरुवातीला आणि दोन्ही इंटिग्रेशन अलग अलग केलेत. तर याच्यातली फर्स्ट टर्मच्या खाली 0 लिहिले इज इक्वल टू 0 बघा. तर ती पूर्ण टर्म नाही का 0 होऊन जाते. कशामुळं, कारण ते ऑड फंक्शन आहे म्हणून.
ओके, ती 0 झाली. उरती फक्त मागली टर्म, ती इथं खाली लिहिले. आता मी असं कन्सिडर करून चाललो आहे की तुम्ही पहिले हे बघण्याच्या अगोदर लिहून काढलेले. ओके, तर ही खाली टर्म एक घेतली जशाला तशी. नंतर याचं इंटिग्रेशन केले आणि इंटिग्रेशनच्या स्टेपमध्ये हे सर्व काही स्टेप्स ॲक्युरेटली मी मेन्शन केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आता याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरला आहे. त्याचं इंटिग्रेशन काय आलं आहे इथं मी इंटिग्रेशन नाही, एक स्टेप लिहिली आहे इथं. -∞ टू इन्फिनिटी x⁴ e⁻ α x² डी-टाऊला आपण काय लिहू शकतो ते इथं मेन्शन केलं आहे. मी वाचून दाखवलं तर ते थोडं हार्ड जाईल, त्याच्यापेक्षा तुम्हाला मी सांगतो मी याच्यात लिहिलं आहे कसं आणि काय मेन्शन केलं आहे. हे जे कंसात लिहिले तर याच्या बदल्यात हे लिहिले असं मी सांगितले तिथं. आणि ते इथं खाली आल्यानंतर इंटिग्रेशनचे ते रूल्सच असतात, इथं लिहिले आणि त्याला डबल नाही का त्याचं इंटिग्रेशन कसं आलं हे इथं मेन्शन केले. तर ते आलं आहे 3√π 8α टू दी पॉवर 5/2 √π कॅन्सल होतं वगैरे वगैरे सर्व स्टेप्स इथं मेन्शन केलेले आहेत. तुम्ही या स्टेप वाईज थ्रू जाणार की डायरेक्ट त्याचं फायनल इंटिग्रेशन लिहिणार, डिपेंड ऑन यू. ओके, तर हे सर्व काही झालं याच्या बाबतीत. पर्टर्बेशन, फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी इन केस ऑफ अनहार्मोनिक ऑसिलेटर. ओके, हेलियमसाठी जर बघायचं असलं तर हेलियमसाठीचं पण इथं मेन्शन केले ते मी हां. तर आपण आता बघणार आहोत पर्टर्बेशन थेरी टू हेलियम ॲटम. ओके, तर आपल्याला माहीत आहे हेलियम ॲटमचं जे काही हॅमिल्टोनियन ऑपरेटर आहे ते इथं लिहिलं आहे बघा, हे -h² वगैरे वगैरे. आणि तिथे तो जो हॅमिल्टोनियन लिहिला आहे तो काय राहतो, हॅमिल्टोनियन ऑफ हायड्रोजन 1 प्लस हॅमिल्टोनियन ऑफ हायड्रोजन 2 प्लस ही जी टर्म लिहिली आहे का ती राहते. तिघांची बेरीज म्हणजे हेलियमचा हॅमिल्टोनियन असतो. ओके, तर याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे हॅमिल्टोनियन ऑफ हायड्रोजन 1 हॅमिल्टोनियन ऑफ हायड्रोजन 2 हा काय राहतो, अनपर्टर्ब्ड हॅमिल्टोनियन राहतो हेलियमच्या केसमध्ये. आणि जो मागली टर्म आहे e²/4πε0 R12 हे फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन आहे इन हॅमिल्टोनियन. ओके, सरळ एकदम सुटसुटीत दिलं आहे बघा. तर मग जे फर्स्ट ऑर्डर हॅमिल्टोनियन आहे H1 जी किंमत आहे ती आपल्याला कशासाठी वापरते, फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन इन एनर्जी काढण्यासाठी तिचा वापर होतो. तर ती आपल्याला लागते आणि ती आपण काढून घेतले. दुसरं काय लागतं आपल्याला, वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन काय असतं, हेलियमच्या केसमधलं वेव्ह फंक्शन हे प्रोडक्ट ऑफ वेव्ह फंक्शन ऑफ 2 हायड्रोजनच्या वेव्ह फंक्शनचं जे प्रोडक्ट असतं तेच आपण हेलियमसाठी घेऊ शकतो. तर इथं खाली ज्या ओळीत लिहिले का तर ते हेलियमसाठीचं वेव्ह फंक्शन आहे ψ0 अनपर्टर्ब्ड. ओके, आता ह्या 2 गोष्टी आपल्याला मिळाल्या म्हणजे आपण हेलियममधलं पर्टर्बेशन काढू शकतो. आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे त्याचा, कोणता, हे इथं दिलं आहे बघा ॲज वी नोच्या खालचा. फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन E1 हे असा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे तो फॉर्म्युला. त्याच्यामध्ये त्या दोन्ही किमती टाकल्यानंतर आपल्याला E1 काय मिळतो, E1 इज इक्वल टू 5Z/8 युनिट्स ऑफ me e⁴ अपॉन 16π² e⁻² h². हे मिळून जातं. आता हे आपण इंटिग्रेशनच्या स्टेप्स पाठ करणं किंवा समजून घेणं आपल्यासाठी अवघड आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट ते आकडा पाठ करून टाकायचा. ओके, E1 आलं. मग आपलं टोटल पर्टर्ब्ड एनर्जी काय असते, E = E0 + E1. ओके, तर E0 आपलं काय आहे -Z²/2 -Z²/2 युनिट्स ऑफ, हे जे आहे E0 हेच आहे, हे इथं जे दिलं आहे तेच आहे, फक्त याच्यामधलं नाही का -Z²/2 कॉमन काढल्यानंतर जे मागली टर्म उडती ते हीच me e⁴ 16π² e⁻² h². त्याच्यामुळे आपण नाही का त्याच्यातले फक्त कॉमन काढलेत, हे -Z²/2 -Z²/2 आणि E1 काय आलं, फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन काय आलं आपलं 5Z/8. तर 5Z/8 इथं लिहिले. ओके, तर याच्यामध्ये हेलियमच्या केसमध्ये आपण Z काय असतो 2, तो टाकल्यानंतर टोटल सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू आली ईची काय 2.75 युनिट्स ऑफ काय me e⁴ 16π² e⁻² h². ओके, ही व्हॅल्यू आलेली आहे ईची. पण आपल्याला जे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मिळते ती काय राहते -2.9033. ओके, तर मग
थोडंसं इथं कन्फ्युजन आहे. 2.8 काहीतरी असते, समथिंग काहीतरी असते. ओके, तर या दोन्हीमध्ये थोडंफार डिफरन्स दिसत आहे आपल्याला एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूमध्ये आणि आपले जे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आले त्याच्यामध्ये. तर तो डिफरन्स किती आहे? 5%. म्हणजे फर्स्ट ऑर्डर पर्टर्बेशन किती आहे? 5%. तर हेलियमच्या केसमध्ये पर्टर्बेशन आपण काढलेलं आहे. अशा प्रकारे पर्टर्बेशन तिन्हीमधलं आपण पाहिलेलं आहे. तरी याला एकदा लिहून काढा आणि खूप जागी काही इक्वेशन तुम्हाला पाठ करायचे, ते पाठच करावं लागतील. परंतु जे काही थेअरी किंवा कुठं आलं आहे हे फक्त सुटसुटीत पद्धतीनं मेन्शन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याच पुरेपूर नोट्स आहेत असं मी कधीच म्हणणार नाही. तुम्ही तुमच्या परीनं याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता. धन्यवाद.